राधे राधे. आज किती 19 तारीख, 22 तारखेपासून नवरात्र चालू होती आहे. आत्ताचे पितृपक्ष जरी चालू असला तरी माझ्या मते हा पण मी मागच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही बघितलं असेल तर माझ्या दृष्टीने आमच्यासारख्या लोकांसाठी तर हा पण हे पण दिवस अत्यंत चांगले आणि पुण्याचे असं मला नेहमीच वाटतं. कारण माझ्या वयात बघायला गेलं तर माझंच मी उदाहरण देते. माझे आई वडील, सासू सासरे, माझ्या मावस सासूबाई, चुलत सासूबाई किंवा माझ्या दोघी मावशा म्हणा, मामा म्हणा, हे सगळे आता नाही आहेत. या सगळ्यांनी भरभरून मला प्रेम दिलं आहे. मी त्यांच्या प्रेमामुळे तेवढी वाढली आहे. तर या निमित्ताने त्या सगळ्यांना आठवतो आपण. तसे मनात असतात, मग यावेळेला स्पेशली ह्या सगळ्यांची आपण आठवण काढतो ज्यांनी आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि भरपूर प्रेम दिलेलं आहे. म्हणून आज मी इथे उभी आहे असं मला नेहमी वाटतं. तर आता 22 तारखेपासून जी नवरात्र चालू होती त्याची थोडीशी माहिती मी शेअर करते. बऱ्याच जणांकडे नवरात्र असते, बरीचशी माहिती असेलच तुम्हाला सगळ्यांना, खात्री आहे. पण एखादं थोडंसं जर का राहिलं असेल तर माझ्याकडनं हा छोटासा प्रयत्न, सेवाच म्हणा नवरात्रीची. तर सोमवारी 22 तारीख आहे. तर देवीचं नाव आहे शैलपुत्री. रंग आहे पांढरा. नैवेद्य असतो तुपाचा, म्हणजे तुपातला शिरा, खीर असं काही चालतं. आणि माळ आहे शेवंती किंवा सोनचाफा, कशाही या दोन्हीपैकी किंवा दोन्ही माळा तुम्ही घालू शकता. प्रतिपदा आहे. आणखीन ही हिमालयाची कन्या म्हणून ही शैलपुत्री. आणि या देवीचा जप आहे ओम देवी शैलपुत्रै नमः. हा जप आहे पहिल्या दिवशी करायचा. दुसरा दिवस आहे मंगळवार, द्वितीय आहे, 23 तारीख आहे. रंग लाल आहे. आणि ही देवी ब्रह्मचारिणी ह्या देवीचं नाव आहे. नैवेद्य साखर, म्हणजे सर्वसाधारण केशरी भात किंवा साखर भात लोक नैवेद्याला करतात. ह्याची माळ म्हणजे फुलं कोणत्या फुलांच्या माळा घालायच्या, आता अनंत किंवा मोगरा किंवा चमेली, तगर, ह्यातली कुठली माळ तुम्ही घातली तरी चालेल. यांचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिण्यै नमः. हा या ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे. आणि ब्रह्मचर्याचं पालन करणारी, कळलं की नाही, म्हणजे तपश्चर्येचे रूप असलेली म्हणून ही ब्रह्मचारिणी. तर आता तिसरी माळ आहे. 24 तारीख आहे, बुधवार आहे. रंग आहे निळा. आणि चंद्रघंटा हे नाव आहे त्या देवीचं. तिसऱ्या दिवशीच्या देवीचं तृतीया म्हणतात. आणि नैवेद्य दुधाचे पदार्थ, बघ, काही तुम्ही खीर करा किंवा काही दुधाचे पदार्थ, तुम्ही बासुंदी वगैरे काही करू शकता. आता हिला माळ निळी फुलं म्हणजे गोकर्ण, कृष्णकमळ हल्ली बघायला पण मिळत नाहीत. आमच्या इथे मला अजून आठवतं आहे ते काही ज्यांचे बंगले असायचे ना गोरेगावला, त्यांच्या इथे कृष्णकमळाची अशी वेल असायची. आता काही नाही, बघायला मिळत नाही. तर देवीचं नाव आहे चंद्रघंटा. आणि हिचा जप आहे ओम देवी चंद्रघंटायै नमः. हा देवीचा या जप आहे. आणि ते का असं म्हणतात चंद्रघंटा, कारण तिच्या कपाळावर चंद्रकोर असते म्हणून तिला चंद्रघंटाचं म्हणतात. चौथी माळ आहे. चतुर्थी आहे, गुरुवार आहे. रंग आहे पिवळा. नैवेद्य आहे मालपोहा, साधारणपणे करतात. आणि ह्याला फुलं आहेत, म्हणजे माळ घालायची असते. केशरी, भगवी, आबोलीची पण तुम्ही हार किंवा करून घालू शकता. तेरडा पण फार छान ह्याला. ह्या देवीचं नाव कुष्मांडा हे आहे. आणि ह्या देवीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडायै नमः. ओम देवी कुष्मांडायै नमः. आणि हिच्या स्मित हास्याने ब्रह्मांड उत्पन्न झाले म्हणून या देवीचं नाव कुष्मांडाचं पडलेलं आहे. पंचमीला
देवीचं नाव आहे स्कंदमाता. स्कंदमाता हे देवीचं नाव आहे. रंग आहे हिरवा. नैवेद्य ह्या देवीला केळी दाखवतात. बेलाची माळ हे त्यांची माळ असते. आणि ओम देवी स्कंदमाता यै नमः हा ह्या स्कंदमाता देवीचा मंत्र आहे. कार्तिकेयाची आई, कार्तिकेयाची आई आणि स्कंद म्हणजे कार्तिकेय म्हणून ह्या देवीचं नाव स्कंदमाताचं पडलेलं आहे. 6वी षष्ठी. षष्ठी रंग असतो राखाडी. कळलं की नाही? ह्या देवीचं नाव आहे कात्यायनी. देवीचं नाव आहे कात्यायनी. या देवीला नैवेद्य दाखवतात मध. कर्दळीच्या फुलांचं त्यांना माळ करतात. कळलं की नाही? आणखीन ह्या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायन्यै नमः. ओम देवी कात्यायन्यै नमः. कारण हिचा उल्लेख देवी महात्म्यामध्ये आढळतो. तर अशी ही षष्टीची राखाडी रंग असतो आणि देवीचं नाव आहे कात्यायनी. सप्तमी. सप्तमीला रंग असतो नारंगी आणि देवीचं नाव आहे कालरात्री. देवीचं नाव आहे कालरात्री. नैवेद्य ह्याला असतो तूप आणि गूळ. तुपागुळाचा नैवेद्य या देवीला दाखवतात. झेंडू नारिंगीची फुलं ही त्याची फुलं असतात. ते माळ असते ह्याची असते. ओम देवी कालरात्रै नमः. ओम देवी कालरात्रै नमः हा त्या देवीचा मंत्र असतो. देवीच्या भयानक रूपातील ही देवी असते म्हणून तिचं नाव आहे कालरात्री. आता अष्टमी. अष्टमीला देवीचं नाव आहे महागौरी. कळलं की आणि हिचा रंग आहे मोरपंखी रंग असतो. कमळ, जास्वंद, गुलाबाची फुलं ह्याची माळ असते आणि ह्याचा नैवेद्य असतो नारळ किंवा फळं तुम्ही कुठली दाखवू शकता. आणि हिचा मंत्र असतो ओम देवी महागौर्ये नमः. ओम देवी महागौर्ये नमः. देवीचे 8वे रूप महागौरी म्हणून ओळखले जाते म्हणून तिचं नाव महागौरी असं अष्टमीच्या देवीचं नाव ठेवलेलं आहे. आणि आता नवमी. नवमीचा रंग गुलाबी असतो. सिद्धिदात्री हे नाव आहे. फार सुंदर नाव आहे नाही? सगळीच नावं छान आहेत. सिद्धिदात्री हे देवीचं नाव आहे. हिला तीळ गुळाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात. आणि ह्याच्या म्हणजे कुंकुमार्चन करतात त्या दिवशी. म्हणजे असं कुठली फुलं व्हायची काहीही तुमच्या मनोभावे वाहू शकतात पण त्या दिवशी कुंकुमार्चन करावं. त्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं. ओम देवी सिद्धिदात्रै नमः. ओम देवी सिद्धिदात्रै नमः हा या नवमीच्या सिद्धिदात्रीच्या देवीचा जप आहे. सिद्धी देणारी म्हणजे आपले जे इतके आपण खूप छान पूजा करतो, इतके चांगले जप करतो, मंत्र म्हणतो, नैवेद्य दाखवतो, माळा घालतो, या सगळ्याच्या ह्याचं पूर्ण रूप म्हणजे सिद्धिदात्री. आपल्या मनोकामना आपल्या इच्छा ज्या आपण मनोभावे करू त्या सगळ्या पुरी करणारी असते म्हणून तिला सिद्धिदात्री असं नाव आहे. हे सगळे दिवस आता अगदी उत्साहाचे आनंदाचे आणखी अगदी म्हणजे पूर्ण वातावरणात पण एकदम देवीचं वास्तव्य असल्याच आपल्याला भास होईल. आणि गरबा भोंडला या सगळ्यांचं मस्तपैकी उत्साहाने सगळे हे साजरा करतील कारण सगळ्यांच्याच आवडीचे ही नवरात्र आहे. राधे राधे.